जाना पॉसिबल नाही. 4:30ला आत आलो. आता किती वाजले? अरे बाप रे, म्हणजे माझं कॅल्क्युलेशन पण चुकतंय. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग इन वाराणसी. तर आज आम्हाला काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन करायचे आहेत. तर आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत. रूममधून आम्ही एक्झॅक्टली 3 वाजता बाहेर पडलो. तर म्हणजे आम्हाला गाडी तर काही भेटत नाही इथे, तुम्हाला वॉक करूनच जायचं आहे. तर आम्ही असं ठरवलं की आपण घाटाच्या थ्रू जायचं आहे. आम्हाला जायचं आहे मणिकर्णिका घाटाजवळ. तर आम्ही गंगा घाटमधून आलो आहोत इथे आणि वॉकिंग थ्रू आता चाललो. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, गंगा नदी आहे आणि सगळीकडे असं शांत आहे, कोणच नाही आहे. आता आम्ही वॉक करत करत चाललो आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी हे सांगितलं की लाईन भरपूर आहे. दर्शनासाठी 6 ते 7 तास लाईनीमध्ये उभं राहावं लागतं. आता कसं होतं, काय आम्हाला दर्शन मिळतं, कसं मिळतं, हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्हाला मी अगोदर टाईम दाखवते की एक्झॅक्टली किती वाजलेत. घड्याळ दाखवा. हे बघा, एक्झॅक्टली आता झालेले आहेत 3:15. तर आता आपण कधी पोचतो आणि कधी दर्शनाला थांबतो मी तेही सांगते. आता आम्ही चाललो आहोत चालत मणिकर्णिका घाटाजवळ. चला बघा, एकदम शांत आहे आणि थंडीही भरपूर आहे. दशाश्वमेध घाट आहे. इथे रात्री 3 वाजता लोक आंघोळ करतात आहे बघा. आणि काल इथेच आरती होत होती. याच घाटावरती जी आरती होत होती ना, गंगा आरती, ती इथेच होत होती. आणि गर्दी किती इथे, गर्दी किती आहे बापरे. आम्हाला वाटलं कोण उठलं नसेल, पण आरती काशीत नक्कीच उठली आहे. हा बघा, हा आहे ललित घाट. एंट्री एक होते, गेट आहे, इथून एंट्री होणार आहे. सगळ्यात पहिला नंबर आहे आमचा. आम्ही एवढे स्पीडली चालत आलो पहिला नंबर आहे. आता गेट चालू झाल्यावर आत सोडतील, त्याच्यानंतर किती वेळात दर्शन होतात बघूया. मस्त छान थंड वारा आहे इथे. ऍक्च्युली अगोदर खूप जास्त थंडी वाजत होती, पण आम्ही असे फटाफट चालत आलो ना की घाम फुटलाय. हो ना, मला रूम मध्ये अशी थंडी वाजत होती, तुम्हाला माहित नाही मी किती कपडे एकावर एक घातलेले आहेत ते. इतकी थंडी वाजत होती आणि इथे इतकं फटाफट चालत आलो की घाम फुटला मला अक्षरशः. पण थँक गॉड आपला म्हणजे पहिलाच नंबर आहे. एकदा का गेट ओपन झाला ना की आत बघूया किती वेळ लागतोय ते. इथे पुढेच ना हा घाट आहे ना, जिथून असा धूर येतोय बघा, तो मणिकर्णिका घाट आहे. मणिकर्णिका घाट का घाट पर यह है कि 365 दिन 24 घंटा डेड बॉडी जलती रहती है. अच्छा, वो यानी बारिश हो या बारिश हो कुछ भी हो, ये मेरी काशी है त्रिशूल पर टिकी हुई है, इसलिए यहाँ भूकंप या कोई आपदा नहीं पड़ती. यहाँ का कोई आदमी भूखा नहीं रहता. 365 दिन उसको भोजन मिलता है अन्नपूर्णा जी और फ्री. और नहाने के लिए मेरी गंगा जी है, जो आराम से नहाता धोता है, वहाँ भोजन करता है और जा करके कहीं भी सो जाता है. किसी को कोई डिस्टर्ब नहीं करता कि यहाँ से उठो यहाँ से जाओ. ये काशी नगरी का ये सबसे बड़ा महत्व है. हाँ, काल भैरव मंदिर यहाँ बहुत फेमस मंदिर है. कोई भी यहाँ पर अधिकारी आता है, डीएम हो, एसएसपी हो, एसपी हो, या कोई विधायक हो, चाहे मंत्री हो, वो पहले यहाँ दर्शन करेगा. काल भैरव विश्वनाथ जी दर्शन करने के बाद ही अपनी कुर्सी पर बैठेगा. अच्छा. और ऐसा हुआ था एक बार कि बिना दर्शन किए एक बार एक आया कोतवाल, और कोतवाली में सोचा कि इसको हम नहीं मानते हैं, वो बैठ गया. उसका दूसरे या तीसरे दिन उसका सस्पेंड लेटर मिल गया उसको. अच्छा. इसलिए अभी भी हमारे कोतवाली थाने के अंदर में कोतवाल का कुर्सी अलग बनी हुई है कोतवाल की. उस पर कोतवाली के कोई अध्यक्ष नहीं बैठते.
वो ऐसी की ऐसी रहती है और साफ सफाई होती है। उसके बगल में कोतवाल की कुर्सी लगी हुई है आज भी, कोतवाली थाने में कोतवाल की। अच्छा, इतना महत्व आहे यहाँ का महत्व ये है। अच्छा, इथे मंदिरात आलो आहोत आम्ही आता वरती। मला खरोखर सांगते, विश्वास होणार नाही। आधी तर ऐका, दर्शन झाले, खूप खूप छान झाले आणि आतमध्ये मंदिर खूप सुंदर आहे। मोबाईल अलाउड नाहीये म्हणून आम्हाला मोबाईल बाहेर ठेवावे लागले होते, तर मोबाईल ठेवून आत गेलो। खूप सुंदर स्वच्छता आणि त्या लोकांनी मॅनेज खूप छान केलेलं आहे। तुम्ही तर आधी ना टाइम बघा, आम्ही कधी बाहेर आलो आणि आम्हाला कधी दर्शन झाले ते। हे बघा, हे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मंदिरातच उभे आहोत। ब्रह्ममुहूर्तावर आमचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं। आणि मी देवाला आहे ना, जेव्हा मी लाईनीत एंट्री झालो ना, तेव्हा मी देवाला प्रार्थना केली, देवा आमचं अर्ध्या तासात दर्शन व्हावं। कारण लोक सांगतात 7 तास लागतात, 8 तास लागतात, पण तुम्हाला विश्वास वाटणार आहे, देवाने आम्हाला अर्ध्या तासात दर्शन दिलं। मला एकदम अक्षरशः असा डोळ्यात पाणी आलं, म्हणजे देवाने म्हणजे आमचं ऐकलं आणि आम्हाला दर्शन दिलं। आणि एकदम डोळ्यासमोरच अशी शंकराची पिंड होती, एक साधारण 2 ते 3 फुटावर होती, एकदम असं जवळच दर्शन। आणि तिथे दर्शन घेऊन 2 मिनिटं थांबलो, प्रार्थना केली आणि देवाच्या कृपेने डबल आम्हाला दर्शन आपण वरती झालं, तिथेही पुन्हा दर्शन घ्यायला मिळाले। तुम्हाला खरोखर सांगतो, या वेळेस आमचे सगळे दर्शन एकदम छान झाले। आणि सगळ्यात जास्त भीती काल रात्रीपर्यंत, इव्हन सकाळपर्यंत आम्हाला होती। सगळे बोलतात 6 तास 7 तास आमची फ्लाईट आहे। इव्हन मी तुम्हाला सांगतो, आजही आहे ना, आम्ही 4 नंबर गेट मागून आलोय, 1 नंबर गेटला 1.5 किलोमीटर लांब लाईन आहे। परंतु आम्हाला एक मित्र मिळालेल्या ट्रेन मध्ये, जे इथे पोलिसाचं काम करतात। म्हणेल ना, देवाने कुठून ना कुठून दूत पाठवलेले आहेत त्यांचे, की ट्रेन मध्ये एखादा पोलीस व्यक्ती आम्हाला भेटणं आणि त्याची ड्युटी इथेच आहे मेन मंदिर मध्ये, आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला, त्याने आम्हाला सल्ला दिला, तुम्ही इथून या, पुढे मी तुम्हाला नेतो, मी सहकार्य करतो। आणि मग सगळं काही व्यवस्थित। खरोखर कोणाला असं वाटेल हे लोक खरं बोलतात का खोटं बोलतात, पण इथे सुद्धा। आणि आम्हाला 3 वाजता निघालो, 4 वाजता आम्ही कुठच्या घाटावर पोहोचलो, ललित घाटावर पोहोचलो। तिथे मागचं गेट आहे, अर्धा तास तिथं वेटिंग होती, गेट ओपन नव्हता। 4:30 ला आत आलो, आता किती वाजले? अरे बाप रे, म्हणजे माझं कॅल्क्युलेशन पण चुकतंय। 3:45 ला गेटवर पोहोचलो आणि 4 सव्वा 4 ला गेट उघडलाय आणि अवघ्या 4:30 वाजेपर्यंत, म्हणजे 15 ते 20 मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे। बाप रे, हर हर महादेव। सकाळपर्यंत असं वाटलं दर्शन नाही झालं तर कसं काय करायचं, फ्लाईट आहे, टायमावर निघावं लागेल, पण खरोखर एक चमत्कार आहे। हा चमत्कार आहे जो आम्ही तरी अनुभवतोय। एकदम अगदी बरोबर, खूप छान, सगळीकडे दर्शन हा जो मागे तुम्हाला गोल्डन कलरचा मंदिर दिसतो ना, हा बघा, हे बघा, हा जो मागे गोल्डन कलरचा मंदिर दिसतो ना, तोच काशी विश्वनाथ भगवानचं मंदिर आहे। मला दाखव, जवळून दाखव। हा बघा, हा आहे मुख्य मंदिर आणि अख्खा पत्रा लावलेला त्याला, हा त्याच्यावर पूर्ण सोन्याचा वरतून पत्रा आहे त्याच्या, आणि खरोखर खूप सुंदर आहे। मंदिराच्या बाहेर आलो, तिथेही बघा मंदिर आहे, तर तेही दर्शन झालेले आहेत आमचे। आणि 12 ज्योतिर्लिंग मधला हा एक मुख्य मंदिर आहे ना। 12 ज्योतिर्लिंग मध्ये हा एक ज्योतिर्लिंग आहे, ज्याचे दर्शन आम्हाला एकदम खूप चांगल्या प्रकारे झाले, खूप चांगल्या प्रकारे। म्हणजे यावर विश्वास नाही बसत आहे, पण विश्वास बसणार नाही, कोणाचाच नाही, पण ही खरी गोष्ट आहे। इव्हन मी हॉटेलवाला सांगितलं आमचा 15 ते 20 मिनिटात दर्शन झाला, तो इम्पॉसिबल म्हणेल। तो सांगत होता 1 लाख रुपये दिले तर तुमचं दर्शन होणार नाही, परंतु काय देवाची महिमा आहे काय समजत नाही मला। आपण इथून निघूया
आणि बाकी जे आहेत देवस्थान इथे जेवढं जमतंय आपण ते दर्शन करण्याचा प्रयत्न करूया. तर हर हर महादेव. मंदिराकडे जाण्यासाठी किती मोठी लाईन लागली आहे बघा इथे. बाबा काल भैरवचे दर्शनी आमचे झालेले आहेत. आता गर्दी वाढत चालली आहे. आम्ही गेलो त्यावेळेस होती, पण तरी सुद्धा दर्शन हे झालेले आहे. चांगले मंदिर छोटं आहे, त्यामुळे जरा असं गोल गोल फिरवून नेतात आणि गल्ल्यांमधून नेतात. ते दर्शन झालेत आपले. हे पण आता आपण पुढे जाऊया. जाना पॉसिबल नहीं है. हे अन्नपूर्णा माताचं मंदिर आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे ॲक्च्युली हे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. तर आपण आधी दर्शन करून घेऊया. आधी कोणत्या माला ले लो, फ्लावर हार ले लीजिए चढ़ाने के लिए. सबसे भीड़ है आवाला किसको दे दे. अशी इथे काशीला भरपूर मंदिर आहेत. त्यापैकी एक आहे विशालाक्षी देवीचं शक्तिपीठचं मंदिर आहे. तर त्याचंही दर्शन आम्ही घेतलेलं आहे. ओ माय गॉड, बरोबर भीती वाटतं. काय बोट हलते हे. बोटीत बसायची इच्छा होती तरीची तीही पूर्ण करायला सांगते. डेंजर. डेंजर हलक्या बोट. आणि मी तर कुठे येऊन बसले बघ. चला आता वाराणसीला पण बाय बाय करूया. आमचं सांगायचं झालं तर ना, आम्ही दर्शनाला जाऊन आलो. त्याच्यानंतर ऍक्च्युली इतके थकलो होतो का तर पहाटे कसले रात्री 2 वाजता उठलो आहे आम्ही. आणि मग त्यामुळे खूप थकवा झालेला होता. तर जेवढं जमलं तेवढं दर्शन केलं, कारण की नंतर भरपूर गर्दी, जिथे तिथे प्रत्येक मंदिरात भरपूर गर्दी होती. तर मग रूमवर आलो, थोडा वेळ रेस्ट केला. आता 1 वाजलाय. आता आम्ही निघालो आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी. पण ऑल इन वन एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एकदम छान आहे. ज्या कामासाठी आलो होतो ते काम खूप छान झालं आहे. आपले महादेवाचे दर्शन हे खूप सुंदर, आणि 12 ज्योतिर्लिंग मधला एक ज्योतिर्लिंग आहे तो.
तर ते दर्शन मिळणं हे सगळं कठीण वाटत होतं, पण ते इतकं छान झालेलं आहे ना की आम्हाला स्वतःला विश्वास होत नाहीये, तर इतरांना तर कायच होणार आहे. हरकत नाही. अवघ्या 20 मिनिटात आमचं दर्शन झालंय. हे कोणाला विश्वासच वाटत खरी नाही. गोष्ट आम्ही आहे. त्याने सांगतो, इव्हन हॉटेलवाला होता तो, त्याला सुद्धा सांगतो, तो म्हणतो अरे होऊ नाही शकत, आणि असं झालं असेल तर ते काशी विश्वनाथची कृपा आहे तुमच्यावर, आणि त्यांनी तुम्हाला दर्शन करवलेले आहेत. आता निघालो, आता चाललो आहोत एअरपोर्टला. आता वाजलेत 1 वाजला आहे. एअरपोर्टला जातो. फ्लाईट आमची 5ची आहे. थोडं लवकर निघतो. आपल्याला रस्त्याची माहिती नाहीये, त्यातनं ट्रॅफिकचा अंदाजा नाहीये, तर थोडं लवकर गेलेलं जास्त बेटर आहे. तर आणि निघता निघता पण एक जोक झाला, मला माहित नव्हतं, त्यांनी मला आता बोलतात. ते काय बोलला तुम्हाला हॉटेलवाला? हॉटेलवाला मला म्हणाला, काशी विश्वनाथ देवाने तुमचे जसे दर्शन करून ना, तुम्ही पुन्हा या आणि 2चे 3 होऊन या. पुढच्या वेळी आलं 3 काय सांगू, माझा 22 वर्षाचा मुलगा आहे, 19 वर्षाची मुलगी आहे. म्हणजे मी हे मला माहित नाही, तो बोलत होता दर्शनला, मी इतकी हसली असेल. हरकत नाही. वाराणसी एअरपोर्ट मध्ये आमची एंट्री झालेली आहे. हे बघा मागे किती छान पेंटिंग आहे. मंदिर घाट म्हणजे इकडची फेमस गंगा आरती. हा बघा वाराणसीचा एअरपोर्ट. छान एअरपोर्ट, मस्त आहे, मोठाच्या मोठा. कॅफेटेरिया वाव, बराच मोठा आहे यार. बरं म्हणजे हा ठीक आहे, मोठा आहे, चांगला आहे, स्पेशियस आहे. आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहोत. 3:07 झालेत एक्झॅक्टली. तर फ्लाईट आमची आहे 5:45ची, म्हणून बसलो आहे. एक प्रोसोटो आणि कॉफी घेतली आहे. थोडंसं नाश्ता करतो, कारण की घाईघाईमध्ये काही खाल्लेलं नाही आहे, आणि थोडं इथेच रेस्ट करतो. बॅक टू द होम. तर तुम्हाला घरी भेटते मी, आणि काय आहे ॲक्च्युली तेही सांगते. आमचं कसं काय झालेलं आहे पूर्ण ट्रॅव्हलिंग, त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. कसं झालेलं आहे आमचं दर्शन तेही सांगायचं आहे. तर ते आपण नंतर थोडंसं आरामातच बोलू. मी जो गंगाजल वगैरे घेऊन आलेलो घरी घेऊन जाण्यासाठी, तर ते एअरपोर्टवरती अलाउड नाही केलं, कारण कॅनला एअरपोर्टवर अलाउ नाही. त्यात एक्सप्लोसिव्ह असू शकतो. तुम्ही जर गंगाजल घेऊन येत असाल तर 1 लिटरच्या किंवा अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये घेऊन या. 2 लिटरच्या बॉटल पण चालत नाही. हां. तर आम्हाला पण ॲक्च्युली आम्ही कॅन घेऊन आलो, तर ते आम्हाला मग बॉटल्स घ्याव्या लागल्या विकत. इथे बाहेर मिळतात विकत, आणि हरकत नाही, पण बाहेर मिळतात. पण आपण तुम्ही जर घेऊन येत असाल ना, तर तुम्ही ऑलरेडी बॉटलमध्ये आणा, कारण की प्लेनमध्ये कॅन अलाउड नाही आहे. तर आता इथं आम्ही प्लेनची वाट बघत बसलो. आमचं बोर्डिंग वगैरे प्रोसेस झालेलं आहे, झालंय. फक्त आता प्लेनमध्ये बसायची वाट बघतो. ही बघा आमची फ्लाईट आहे. आता आम्ही निघालो आहोत फायनली 5:30 वाजता. आता फ्लाईटमध्ये चाललो आहोत. आणि हे ना आता थंडी नाही आहे, पण जॅकेट यासाठी घालावे लागते की ओव्हरवेट झालेलं आहे बॅगेचं, आणि ते मला इतकं इरिटेट करत आहे ना तरीसुद्धा. हे बघा बॅक टू होम. चला, हे थोडं वेगळं आहे. असं क्यू मध्ये नेतात, ते फुल पॅक आहे ते. फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत, आणि माझी सीट विंडो आहे. एकदा ऑलरेडी मी प्लेनमध्ये बसलेली होती जाताना, त्यामुळे काही एवढी फारशी भीती वाटत नाही आहे मला. प्लेनमध्ये काय, मी तर हेलिकॉप्टरमध्ये पण बसले. तुम्ही नाही बघितलं लास्ट ब्लॉग? बघा ते आहे. हां, पहिल्या वेळेस थोडी घाबरत होती, मग आता काही प्लेनमध्ये एवढी भीती वाटत नाही आहे. येस, नाही फ्लाईट नको मोठा असतो, हेलिकॉप्टर नक्की उडवेल.
हे महाकुंभचे दृश्य आहेत जे फ्लाईटमधून मी कॅप्चर केलेले आहेत आणि खरोखर खूप खूप सुंदर दिसत होतं हे सर्व. सो फायनली मुंबई एअरपोर्टवरती आम्ही लँड झालेलो आहोत. आता आमची जी यात्रा होती वाराणसी, अयोध्या आणि महाकुंभ ही संपूर्ण झाली आहे सक्सेसफुली. आणि याच्यामधून ब्लॉग थ्रू मी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. हाय फ्रेंड्स, वी आर बॅक. आम्ही आता कुंभमेळ्यावरून आमचे जे काही स्नान आहेत, दर्शन आहेत ते करून घरी आलेलो आहोत. ॲक्च्युली 4 ते 5 दिवस झालेले आहेत आम्हाला येऊन. पण आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्हाला खरोखर सांगायची इच्छा आहे. म्हणून म्हटलं आपण ती गोष्ट ही तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे की आमचा एक्सपिरियन्स कसा झालेला आहे. तर सुरुवात आपण करायची आहे. सर्वप्रथम आम्ही गेलो अयोध्येला फ्लाईटनी. तिथला एक्सपिरियन्स खूप छान होता. दर्शन खूप छान झाले. थोडीशी तिथे गर्दी जास्त होती परंतु काही प्रॉब्लेम नाही आला. फक्त थोडंसं चालावं लागतं तिकडे, कारण तिथे आतमध्ये नाही बाईक, रिक्षा, 2 व्हीलर काही चालावं नाही, त्यामुळे चालावं लागतं. बरोबर, कारण की आमचं अयोध्येचं जे राम मंदिरचं दर्शन आहे ते खूप छान झालं. सर्वप्रथमतः हनुमान गडी ते आम्ही दर्शन केलं. तिथे गर्दी थोडी जास्त होती पण तीही अर्ध्या पाऊण तासात झाले. त्याच्यानंतर आम्ही ट्रेनने गेलो. आपण कोणती ट्रेन होती ती आमची वंदे भारत ट्रेन होती. हो. तिथून आम्ही प्रयागराजला गेलो. प्रयागराजला खूप गर्दी होती पण तिथं आमची राहण्याची सोय ऑलरेडी झाली होती आणि तिथे फिरायलाही आम्हाला देवाची कृपेने लगेच बाईक मिळाली, त्यामुळे चालावं लागलं नाही जास्त. मी तर हे सांगेल ना, जर माझा एक्सपिरियन्स मी म्हणेन, मी या गोष्टीला शब्द देईन की प्रत्येक ठिकाणी आम्हाला देवाचा दूत भेटत होता की तो स्वतःहून आमच्या मदतीसाठी येत होता. हे बघा, आम्ही आजही ऐकतो जी लोक जातात ते कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी, त्यांना काही डिफिकल्टीज येतात, त्यांना चालावं लागतंय, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत अजूनही कानावर येतात. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही जिथे दर्शनाला गेलो तिथे ते 3-3, 4-4, 5-5 तास लाईनी लोक लागायची तेव्हा दर्शन व्हायचं. पण आमचं 10, 20, 25 मिनिटात दर्शन व्हायचं. आणि ही गोष्ट खरी आहे. मी माझ्या ब्लॉग्स मध्ये हे दाखवलेलं आहे, तुम्ही नक्की बघा. 10 मिनिटं आम्ही चाललो असेल पण देवाच्या कृपेने ना एक बाईकवाला स्वतःहून आला आणि की त्याच्या बाईकवर आम्ही पूर्ण प्रयागराज फिरलो आहो, महाकुंभ फिरलो. म्हणजे जो खरोखर सांगते की जे कोण बोलतं 10 किलोमीटर चालणं, कोण बोलतं 12 किलोमीटर चालणं, त्यातलं काही घडलेलं नाहीये. नाही, पण ते लोकांचा एक्सपिरियन्स आहे. लोकांना काही लोकांना 10-20 किलोमीटर चालावं लागलं आणि ट्रॅफिकमुळे काही लोकांच्या गाड्या 30-40 किलोमीटर ट्रॅफिकमध्ये फसल्या सुद्धा. पण तो आम्हाला असं काही एक्सपिरियन्स आला नाही. आम्हाला खूप छान दर्शन झाले आणि खूप छान त्रिवेणी संगम मध्ये स्नान सुरू झालं आमचं. म्हणजे मी आजही बोलते ना, अक्षरशः असे देवाचे उपकार मान्य करते की मी जास्त चालू शकत नाही आणि मी जास्त बोलतात ना उभं राहणं होत नाही, कारण की मला सवयच नाहीये. धनी तसे स्ट्रॉंग आहेत, त्यांना टेन्शन नव्हतं पण मला टेन्शन होतं. पण तो जो व्यक्ती होता, जो बाईकवाला होता, तोही किती चांगला होता. नेचर खूप चांगला होता. कुठेही जायला आम्ही बोलायचो ना, तिथे नाही म्हणायचा. किती वाजो रात्री आम्ही साधारण 11:30-12 वाजेपर्यंत आम्ही फिरलो तिथे, पण त्याने एकदाही असं नाही म्हणाला. तो म्हणाला कुठे जायचं, चला तिथे घेऊन जात होता. इव्हन मी तर असंही बोलायची, बनवणाऱ्याने एवढं बघितलं नाही तेवढं महाकुंभ आम्ही बघितलंय आणि आम्ही फिरलोय. मग तिथे सगळे ते महाराज जे आहेत, साधू महाराज, त्यांच्या काय आहेत ते त्यांचे आखाडे, जे साधू महाराज आहेत त्यांचे आखाडे, तिथे जाऊन भेट देणं, त्यांचं दर्शन घेणं. मग 12 ज्योतिर्लिंग आहेत जे रुद्राक्षने बनलेले आहेत ते बघणं. तुम्हाला ना थोडक्यात सांगू प्रयागराज महाकुंभ बद्दल, तर खरोखर ही एक अद्भुत गोष्ट आम्ही तिथे बघितलेली आहे. म्हणजे आम्ही बोलतात ना शेवटच्या क्षणापर्यंत हे विसरणार नाहीत. जो तिकडचे जे दृश्य होते ते ना अप्रतिम होते. फक्त हे ना आम्हाला एक जागी ट्रॅफिक खूप लागली. आम्ही जे हेलिकॉप्टर राईडला चाललेलो तिथे ट्रॅफिक खूप लागली, तिथे जायला खूप उशीर लागला. तरी पण आमच्याकडे बाईक असल्यामुळे आम्ही साधारण 1.5 ते 2 तासात पोहोचलो. आणि ज्यांचे कार्स असतील ते तर 5-5 तास पोहोचले नसतील. म्हणजे ज्यांचे स्लॉट होते ऍक्च्युली बुक,
ते पोचले नसतील ने आमचं स्लॉट बुक नव्हतं. धनींनी प्रयत्न केला पण तो बुकिंग झाला नाही, तरी सुद्धा आम्ही तिथं गेलो आणि परमेश्वराने तिथंही आमची तीही इच्छा पूर्ण केली. मदत करून हेलिकॉप्टर हा, की अगोदर तर ते व्यक्ती सगळ्यांना नाहीच बोलत होते, पण परमेश्वराला माहिती, देवाला माहिती त्याच्या मनात काय आलं. त्याने आम्हाला सांगितलं की थांबा म्हणून, तुमचं मी करतो. आणि त्याने जे काय आहे, आणि असं काही एक्स्ट्रा पैसे वगैरे पण घेतले नाही ना, उलट आम्हाला टॅक्सेस लागले नाही, हा, त्यामुळे आमचे कमी पैशात काम झालं. कमी पैशात काम झालं. कोणाला सांगितलं ना विश्वास होणार नाही, पण खरोखर कमी पैशामध्ये काम झालं आणि खूप छान एक्सपिरियन्स. म्हणजे हेलिकॉप्टर मध्ये बसणं ही तर अगदी नाही, पण ही जी आमची यात्रा होती, या यात्रेमध्ये आम्ही पायी चालणं झालं, सायकल रिक्षा झालं, ई बाईक झालं, रिक्षा झाली, ट्रेन झालं, फ्लाईट झालं, हेलिकॉप्टर झालं, आम्ही सगळं एक्सपिरियन्स दिलं. इव्हन टॅक्सी, जेवढं हवाई, जल आणि रस्त्यावरचे मार्ग, सगळ्या व्हेकल मध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि प्रवास केला. तर तिकडचाही एक्सपिरियन्स खूप छान झाला. पण एक नक्की मेन्शन करीन मी, तिथे आहे लेटे हुए हनुमान, म्हणजे बडा हनुमान म्हणून मंदिर आहे हनुमानाचं. तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघा, मी त्यांचं दर्शन केलेलं आहे, तुम्हालाही दाखवलेलं आहे. तिथंही एक चमत्कारच घडला की इतकी लाईन आहे ना, की खरोखर सांगते, बाईकवाला बोलला तुम्ही नका जाऊ, तुम्ही बाहेरून दर्शन घ्या, कमीत कमी 4 तास तुम्हाला लागणार. पण आता करणार काय, इच्छा होती जायची, पण वेळेचं कसं एक लिमिट होतं आम्हाला पण, की आम्हाला एवढ्या वेळात अगदी जायचं आणि मग पुढे काहीतरी आमचं प्लॅनिंग आहे. ते 4 दिवसाचं यात्रा होती, 4 दिवसात आम्हाला सगळं करायचं होतं, त्यामुळे आम्हाला टाइमचं लिमिट होतं. लाईनीत जात होतो, लाईनीच्या आधी आम्ही बघितलं, सर्वे करण्यासाठी आम्ही गेट जवळ पोहोचलो, त्यावेळेस एक मोठा महान साधू आलेला, त्याने कोणाला तिथे कॉल केला आतमध्ये, आणि कॉल केल्यानंतर एक साधू आला आणि त्यांनी सांगितलं माझ्या मागे या. तर मी प्रीतीला म्हणाल तू पण चल माझ्या जोडीला, आपण जाऊया त्यांच्या जोडीला, ट्राय करूया. तर आम्हाला सुद्धा त्यांच्या जोडीला घेतला आणि दर्शन इव्हन 5 ते 10 मिनिटात दर्शन झालं. खरोखर 10 मिनिटात दर्शन, आणि खूप खूप छान दर्शन झाले. की आम्ही ना बाहेर आलो ना, आम्ही असं दोघं चकित होतो की असं कसं होऊ शकतं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला इतकं चांगलं सोयीस्कर, मी म्हणेन काहीतरी रस्ता मिळतोय. तर तिथून आम्ही निघालो आणि नंतर आम्ही गेलो वाराणसीला. तर वाराणसीला गेल्यानंतर पहिल्या दिवशी तर गंगा आरती घेतली. खूप छान एक्सपिरियन्स. खरोखर म्हणजे खरोखर सांगते, हे सगळं ना आपण जे टीव्हीवर बघतो किंवा कशावर, पण ते प्रत्यक्ष बघणं ना अद्भुत आहे. हा शब्द योग्य आहे की अद्भुत आहे ते. खूप छान झालेलं होतं. दुसऱ्या दिवशी मग आम्ही, तो तर एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन करायचं होतं. मला हॉटेलवाला म्हणाला 7 ते 8 तास दर्शनाला लागतात, 3-3, 4-4 किलोमीटर लाईन आहे. आम्ही म्हणालो एवढा वेळ नाही आमच्याकडे, तो काय पैसे देऊन कुठे काय होत असेल का? तो बोलतो असं काय होत नाही. इव्हन मध्य प्रदेशचा एक कमिशनर आलेला, त्याला सुद्धा दर्शन दिलं नाही. तर मी म्हणालो, मला एक ट्रेनमध्ये एक पोलीस भेटलेला, त्यांनी सांगितलं मी तुमचे दर्शन करतो. असं होऊच नाही शकत. जे पोलीस आम्हाला ट्रेनमध्ये भेटलेला होता त्याच्याशी बोलणं झालं धनींचं, आणि त्यातही कळलं की त्यांची ड्युटी ही मंदिरातच आहे. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की मणिकर्णिका घाटाच्या बाजूला ललित घाट आहे, तिथून एक द्वार आहे, तुम्ही तिथून या. तर आम्हाला तर ते म्हणजे बोलले की मी हेल्प करतो तुम्हाला आतपर्यंत न्यायचं. पण असं मनात आलं की धनींना मी म्हंटल, पण धनी शेवटी पोलीस आहे, आपला काही संबंध नाहीये, तो आपल्यासाठी करेल नाही करेल किंवा फोन उचलेल नाही उचलेल तर कसं काय करायचं. इव्हन तो हॉटेलवालाही काय बोललेला, रात्री 12 वाजता तुम्ही लाईनीत लागा, 7 वाजेपर्यंत तुम्हाला दर्शन होतील. पूर्ण रात्र बसणं हे थोडं कठीण वाटलं, पण एवढ्या लांब आलोय तर दर्शन तर केलेच पाहिजे, तर कसं करायचं. आणि आमच्याकडे टाइम लिमिट असं की 12-1 पर्यंत आम्हाला निघायचं होतं, आमची फ्लाईट होती. तर आम्ही असं विचार केला, सकाळी 12-1 ला आमची म्हणजे साधारण आमची 4-4:30ची फ्लाईट होती. सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं होतं. त्यामुळे आम्हाला त्या दरम्यानच दर्शन झालं पाहिजे होतं. तर आम्ही असं ठरवलं की आपण एक काम करूया, आपण 2 वाजता उठूया. आम्ही 2 वाजता उठलो. एक्झॅक्ट 3 वाजता आम्ही रूम मधून निघालो. मी हे टाइम ही दाखवलेला आहे तुम्हाला. आणि आम्ही घाटांच्या थ्रू आम्ही तिथे गेलो, पोहोचलो. 1.5 तासात हार्डली आम्ही चालत तिथे 3:45च्या दरम्यान आम्ही पोहोचलो, ललित घाटावर पोहोचलो. आणि तिथेही बघा ना असं चमत्कार की लोक बोलतात की हा जो डोर आहे किंवा यातून लोकांना हे 6 वाजता पाठवलं जातं.
त्याच्या अगोदर जो मेन आहे ना सगळे वेगळे ऍक्च्युली वेगळे पुढच्या बाजूला लाईन आहे आणि मागच्या ललित घाटाच्या इथे पण मंदिराचं मागचं द्वार आहे, तिथून ही लाईन सोडली जाते. ती 6ला सोडतात, कधी दिवसभर पण थांबून ते त्यांच्या मनात येईल तेव्हा सोडतात. परंतु आम्ही जेव्हा 3:45ला पोहोचलो आणि 4लाच लाईन सोडली. हा, आणि इवन आम्ही मागे उभे होतो का, त्या पोलिसांनी लाईन टर्न केली. आम्ही पहिला, आमचा नंबर पहिला, सर्वात शेवटला होता, सर्वात पुढे आलो आणि 4 वाजता त्या लोकांनी लाईन सोडली. आम्हाला तिथे एक व्यक्ती भेटला, तो सुद्धा बोलतो की ही लाईन लवकर सोडत नाही, आणि ती सोडली. आम्ही आतमध्ये गेलो. आमच्या दोघांकडे मोबाईल होते. आता मोबाईल काय करायचं, देवाच्या कृपेने ते जो पोलिसाला व्यक्ती होता तो भेटला. त्याने आमचे मोबाईल घेतले, त्याच्या लॉकरमध्ये ठेवले. आम्हाला बोलला दर्शन करून या. आम्ही आत गेलो, दर्शन केलं की तिथं आम्ही थक्क की हेच मुख्य मंदिर आहे ना. मंदिरात आम्ही साधारण 10 ते 15 मिनिटात पोहोचलो. आम्हाला विश्वास वाटत होता हाच मंदिर आहे का. आम्ही प्रत्येकाला विचारत होतो हाच मुख्य मंदिर आहे का, हाच मुख्य मंदिर आहे, सगळे हा म्हणाले होते. पण आम्हाला विश्वासच वाटत नव्हता त्या गोष्टीवर. इतक्या लवकर दर्शन कसे होऊ शकतात म्हणजे. आणि खूप छान दर्शन झाले. मुळात तिथे आपल्या जी महादेवाची पिंडी आहे तिथे, प्लस आम्ही थोडंसं वरती पोलीस उभे राहतात तिथेही मी त्यांना म्हटलं आम्हाला दर्शन थोडं 2 मिनिटं उभं राहू द्या. त्यांनी अलाव केलं. तिथे थांबून देवाचं दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि निघालो. कोणाकडे मोबाईल नाही, त्यांनी आमचे मोबाईल दिले. आम्ही तिथे मंदिराच्या बाहेर आवारामध्ये व्हिडिओ काढतोय, ब्लॉग शूट करतोय आणि फोटो काढत होतो. म्हणजे तोही बोलतात ना एक चमत्कारिक दर्शन झालेला आहे आमचा, की अक्षरशः 6-7 तास लोक उभं राहतात. आणि त्या हॉटेलमध्ये ज्या होतो ना, तो व्यक्ती बोललेला की माझ्या हॉटेलमध्ये एक फॅमिली आहे, 4 दिवस झाले त्यांना दर्शन होत नाहीये, हे तो आम्हाला बोललेला आहे. आम्हाला 20 ते 25 मिनिटात दर्शन झाले. हा, ते झालं. आणि अजून एक तिथं गोष्ट अशी घडली ना की ती थोडीशी मला असं वाटलं, प्रत्येक ठिकाणी कसं आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा तिथे एक मुलगा आला, छान गोड मुलगा होता, पुण्याचा राहणारा होता. तो स्वतः विचारतो काकी तुमचं काल भैरवचं दर्शन झालंय का. तर आम्ही म्हटलो नाही, आमचं नाही झालेलं आहे. तर तो मुलगा तो बोलतो चला मी तुम्हाला घेऊन जातो. तो आम्हाला मंदिरापर्यंत घेऊन गेला आणि तिथं जायच तोपर्यंत गर्दीही भरपूर वाढलेली होती. धनी मला बोलले लाईनीत थांब, मी पुढे बघतो. धनी आणि तो मुलगा पुढे गेला. धनींना चान्स भेटला, लाईनीत उभे राहिले. तो मुलगा मला घेण्यासाठी आला. एकदम पुढे गेलो. मला लोकांनी दिलं तिथे उभं राहून, तर त्या मुलाला मी रिटर्न पाठवला, जा वहिनींना घेऊन ये म्हणून. तो आला मला घ्यायला. तो मला तिथे धनींपर्यंत घेऊन गेला आणि तिथूनही हार्डली 10 मिनिटात आमचे दर्शन. इव्हन काल भैरवच्या मंदिरात सुद्धा धनींनी शूट केलेलं आहे, जास्त नाही, थोडीफार क्लिप ही मी टाकलेली आहे. तर तेही दर्शन छान झाले. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो, अन्नपूर्णा मातेच्या मंदिरमध्ये गेलो. त्याच्यानंतर आम्ही अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात गेलो, ते दर्शन केले. आणि बाहेर आलो ना तसं भरपूर गर्दी, प्रचंड गर्दी. लाईनी या किती किलोमीटर लांब होत्या. दिवस उजाडत गेला ना तसं गर्दी खूप वाढत गेली. आणि मग कसा थोडा थकवा आम्हाला झालेला होता. जे मेन दर्शन होते ते आम्ही केले. इवन तोच येताना आम्ही बोटीतून आलो, तोही एक्सपिरियन्स घेतलेला आहे. खूप खूप छान. म्हणेन ना की तो हॉटेलवाला जो होता ना, तो धनींना बोलतो की तुम्हाला ना महादेवाने बोलवलं आणि त्यांनीच दर्शन दिलेलं आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, की एका नाही तर प्रत्येक ठिकाणी कोणतरी देवाचा दूत हा आम्हाला भेटतोय आणि आम्हाला पुढचा रस्ता दाखवतोय. हा आमचा एक्सपिरियन्स होता या महाकुंभचा, या आमच्या पूर्ण जर्नीचा. आमचे 4 दिवस खूपच मजेत आणि एकदम सगळे दर्शन व्यवस्थित झाले. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि खरं महाकुंभ हा खरोखर महाकुंभच आहे. त्याचा एक्सपिरियन्स ना भूतो ना भविष्यती असं मला नाही वाटत याच्या पुढे होणार ना आधी कधी झालं असेल. जे दृश्य आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहेत ना, म्हणजे ते एक्सप्लेन करायला शब्द नाहीयेत. की आम्ही ना फक्त बघत होतो, आम्ही ते क्षण ना जगत होतो. आणि हाच आमचा एक्सपिरियन्स आहे. तो खूप खूप छान आहे आणि तुमच्याशी शेअर करायला आम्हाला खरोखर खूप आवडलं. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.